जगन्निधं चैव श्रीदत्तात्रेय नमोस्तुते। कदा योगं कदा भोगं बाललीलाभिशोभितं दशानरत्नपङ्क्तिं च श्रीदत्तात्रेय नमोस्तुते। भूतबाधाभयोन्मादग्रहपीडाविनाशकं दारिद्र्येशमहारं श्रीदत्तात्रेय नमोस्तुते। चतुर्दश्यां युगोगस्त्रे जन्ममार्गदर्शिशेषुवं देशतं तारकं वन्दे श्रीदत्तात्रेय नमोस्तुते। रक्तोत्पलदलोपादां सर्वतीर्थप्रकाशकं योगिभिः सर्वे श्रीदत्तात्रेय नमोस्तुते। ज्ञानिनं साक्षिणं देवां गतिर्मोक्षप्रदायकम् आत्मभूतं वरं कृष्णं श्रीदत्तात्रेय नमोस्तुते। मुक्तेर्मधुरे वाक्ये श्रीदत्तात्रेय स्तुतिपरे साक्षात् व्यक्तं स्वयं ब्रह्म श्रीदत्तात्रेय नमोस्तुते। ज्ञानिनं सर्वजातीनां कर्मपाशप्रभञ्जकम् श्रीदत्तात्रेय स्तुतिस्तोत्रं सर्वकार्यविधायकम्। पुत्रं धनधान्ये समान्वितं राजमान्यो भवेत् लक्ष्मीः अप्राप्तं नरकेश्वरः। संध्याजपमानस्य श्रीदत्तात्रेय स्तुतिपरः तस्य योगमहिमास्ति दीर्घायुर्विजयो भवेत्। पुष्पाण्डोडाकिनी यक्षा पिशाच ब्रह्मराक्षसा एकविंशति श्लोकानां एकसहस्र जपेन्नरा चक्रधराय नमः। श्री पंचावताराय नमः। श्री खणिपुरी तीर्थस्थानाय नमः। नमो निराकार निर्गुणा, नमो अनंता शक्ति सगुणा, दयामया कृपा करुणा, सकळ सिद्धी तुझ्या चरणा। अनंत ब्रह्मांड नायिकेचा नायक तू, अनंत गुणधर्मा शक्ती युक्त तू। युगी जीवांचा करावया उद्धार, खणेपुरी आलासे धावून। कार्तिक शुद्ध तृतीयेला खणेपुरी घडली अद्भुत लीला। जय जयाजी श्री चक्रधरा, तुमची चांपे गौरा श्रीमूर्ती।
कणेपुरीच्या शिवारात काठी तळी एकांतात देवदासी सांगतो मात ऐकून यावे घडले सखी ग्रामस्थ लागती चरणाला भारद्वाज पक्षी तोही वेधला आता गेली चौदिशेला लोक धावती दर्शनाला प्रार्थना मादने स्नान घालिती चंदनाचे उटे लाविती पुष्पमाळा गळा घालती ओवाळती पंचदीप आईसा म्हणती देवा स्वीकारावेजी आरोगणा म्हणती नाथोबासी भिक्षाना दैवात आरोगिले ऐशी घडली अद्भुत लीळा भक्तिजन लागती चरणाला देव कणेपुरीची प्रगटला दुःख निवारण करण्याला मनाचे पाहुनी दुःख दैने कळवळलासे तू दयागण यशोधरी सामावून जीव उतरण्याची प्रवर्तला अवघा जणू ठकलेला तू आलासे फेडण्याला मी दुःखाने गांजलेला माय बापा चक्रधरा मी पामर दुःखिस्ता हीन दिन अधमा पतिता दोषाने झालो त्रस्त माय बापा चक्रधरा संसार दुःखाचे रडगाणी गावनी मागतो तुझा मागणे माय बाप दयाळूपणे देशील ते गेल संतोषाने काय सांगू माझी व्यथा देवा तू सर्व असे जाणता तुला गांजल्याची तू माता तू माहेर जीवाचे देवा माझे दुःख अमित दारिद्र्याने झालो पीडित परिवाराची झाली वाताहत पितृदोष बंधन घर नाही राहावया अन्न नाही खावया वस्त्र नाही नेसावया तुझी पाये माझ्या दुःखाला मीच कारण तुझा बोल काय विनाकारण पूर्वजन्मीचे माझे सुखमहिना म्हणून दुःखाने पावलो चक्रधरा तू माय माऊली देई मला कृपा सावली शांत करी अंतरीची कायली चरणी देई आसरा तुझे कीर्ती ऐकूनी कानसेचा ब्राह्मण आला धावूनी पुत्रायुष्य धन देऊनी त्याला जीवनी सुखी केले ऐसे मज सुखी करावे माझे दैनी दुःख फेडावे माझ्या परिवाराची रक्षावे कृष्णनाथा चक्रधरा चक्रांचा तो गोसावी चक्रधारी खने पुरेसे राज्य करी तुझे भारत द्यावे नसताना सर्व सुखाचे निदान जे खने पुरेसे जाती दर्शना त्यांचे पाप होये भंजना ते सुखी होती जीवना पितृदोष नासती आणि काळ सर्प अति दारुण ग्रासावया करी आक्रमण त्यांचे करी निवारण भारत द्यावे दुस्तान मनी धरुणी भक्ती भाव विडावसर करी समर्पण त्यांचे विघ्न होई निवारण तृप्त होई शांत माझा नवग्रह दोष नासावेजी मला येस सिद्धे द्यावेजी विद्येपासून रक्षावे जी भारत द्यावे कृपा जो पंचरूप आणि आपुल्या ध्यानी लीळा आठवे एकाग्र होऊनी सकळ मिळत पूर्वी चक्रपाणी रक्षिता समर्थ अष्टोदशी वेळी अर्पण करुणा श्री चक्रधर स्तोत्र करी पठन त्याचा पितृदोष नासून तो सुखी होय त्याच्या परिवाराचे पिटेल भ्रांत यश मिळेल त्याला निश्चिंत दारिद्र्य पिळून श्रीमंत होईल जाना म्हणून नित्यदिनी करावे पठन मग करावे अन्न उदक सेवन श्रद्धा भाव मनी धर्मी बजावे पंचकृष्णाचे दिवशी आणुनी आपुल्या घरी त्यासी भजावे तन्मन धनाने त्याची प्रसन्नता लाभल्या पावे श्री चक्रपाणी ही सर्व दोष नाशक श्री चक्रधर स्तोत्र प्रत्यता प्रज्ञा सागर माळवावे मंत विश्वशांती नामस्मरण आत्मचित्त गंगा तीर सर्व श्री चक्रधर स्वामी की जय अथ एकादशोऽध्यायः अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यम् अध्यात्मसंज्ञितम् भवाप्येयौ हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया एवमेत्तादताथत्वम् आत्मानं परमेश्वर मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो श्रीभगवानुवाच
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः नानाविधानदिव्यानि नानावर्णाकृतानि च पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहूनि दृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत एकस्थं जगत्कृत्स्नं पश्चाद्य सचराचरम् पुरादेश यच्चान्यं द्रष्टुमिच्छसि तु मां शक्यसे द्रष्टुम् अनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् सञ्जय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमहेश्वरम् अनेकवक्त्रनयनम् अनेकाद्भुतदर्शनम् दिव्यमाल्याम्बरधरम् दिव्यगन्धानुलेपनम् दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तम् अनेकधा ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् अनेकबाहूदरवक्त्रनेत्रम् पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् किरीटिनं गादिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् त्वमक्षरं परमं वेदितव्यम् त्वमस्य विश्वस्य परं निधानम् अनादिमध्यन्तमनन्तवीर्यम् अनन्तबाहुं शशि सूर्यनेत्रम् द्यावा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वः आमीहि त्वां शूरसङ्घा विशन्ति केचिद्भीता प्राञ्जलयो गृह्णन्ति रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेस्विनौ मरुतश्चोष्मपाश्चे रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादम् नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यक्ताननं दीप्तविशालनेत्रम् सहस्राकरालानि
अमीच ते मुखाणी दृष्ट्वैव कालानल सन्निभानी विशोण जाने लाभे च शर्मा प्रसीद देवेश जगन्निवास अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः पुत्राणि ते त्वरमाना विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि यथा नदीनां बवम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः लेलीहे शीघ्रसमानः समन्ताल्लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद श्रीभगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यान् अपि योधवीरान् संजय उवाच एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहस्यत्यनुरज्यते च कस्माच्च तेन न मेरन्महात्मन् गर्यसे ब्रह्मणोऽप्याधिकर्त्रे त्वमादिदेव पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति यच्चावहासार्थमसत्कृतोषि विहारशय्यासन भोजनेषु पीतासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजश्च गुरुर्गरीयान्
लोकं प्रतिमां प्रभावम् तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीष्यमिड्यम् पितेव पुत्रेव सखेव सख्यो प्रिया प्रियाय रसिदेव सोढुम् अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शये देवरूपा प्रसीद देवेश जगन्निवास किरीटिनं गादिनं चक्रहस्तं मिच्छामि त्वां द्रष्टुम् अहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते श्रीभगवानुवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमध्यं यन्मे तदन्येन प्रकृष्टपूर्वम् न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं कृतं शक्यतानुरूपे दृष्टान्तरन्येन कुरु प्रवीर्यम् माते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमिद्रं ममेदम् संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन श्रीभगवानुवाच सुदुर्दर्शम् इदं रूपं दृष्टवानसि यन्मम नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया भक्त्या त्वनन्यया शक्या अहमेवं विधोऽर्जुन मत्कर्म कृण मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः इति श्रीमद्भगवद्गीतासु योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूप दर्शन योगो नामेकादशोऽध्यायः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री परमात्मने नमः। अथ द्वादशोऽध्यायः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वं पर्युपासते तेषामव्यक्तं तेषां ते योगवित्तमः। भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्यापेतास्ते मे युक्ता तमामताः। त्वक्षरमनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्रागमचिन्तं च कुतस्थामचलं ध्रुवम्। अन्यमिन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ये प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतानि ते रताः। देशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसा अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। तेषां समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि गतिरप्राप्ता मय्यावेशितचेतसाम्। मय्यैव मनाद्धस्त्वा
वैशिष्येषि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः चित्तं समाधातु न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मां शक्तुं धनञ्जय यस्यप्य समर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि प्रणामि कुर्वन् सिद्धिर्महाप्स्यसि तदप्य शक्तोऽसि कर्तुं मद्देकमाश्रितः सर्वकर्म फलत्यागं ततः कुरु यथात्मवान् ज्ञानमभ्यासात् ध्यानात् विशिष्यते ज्ञानकर्मफलत्यागश्चागच्छन्तीरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रकारुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमी सन्तुष्टो सततं योगी यथात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनोबुद्धिः यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हर्षति न देष्टि न शोषति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमन्यः स मे प्रियः शत्रो समित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णा सुखदुःखेषु समासङ्गा विवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्ट येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियो नरः हेतु धर्म्यामृतमिदम् एतोक्तं पर्युपासते श्रद्धानामतपरमा भक्तास्तेतीव मे प्रियः श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम् योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगोपाल कृष्ण महाराज की जय। श्रीचक्रधराय नमः मार्गी वेदे भारद्वाज गमनम् गोसावी दिव्यादि पुरे वायव्ये कान्त्ये तर्यसाना गोसाव्यान् सवै लघुदेव बाहोते योगे भिक्षा करुणीयाय या दृष्टपूत केलिया सर्वज्ञानविषये महात्मे हो ढकलाढकलासे नियाचे ठाक भेटता नाही उगाढकलासे कवी म्हणते नाही जीवनोनुये ज्योते मागदेवनी गोसावी विजय केले भारद्वाज कांतीवरी बैसला होता तथा मार्गी बैसला होता गोसावी विजय केले आणि उडोनी मागचा मारी बैसला सर्वज्ञ म्हणतले पुण्य महात्मे हो पाकरू कोणीये ठाईचे ऐसे जाना जिथे कांतीयेचे सर्वज्ञ म्हटले मानुसे तरी मानुसे गुरुवा तरी गुरुवा पाखिरवा तरी पाखिरवा वेदुवाती काही पहा शोधू तथा वेदे पाखिरवायचे माणसे पूर्वे आयसे वेदविरायले हिराईचा पाठ हे पाखरू कवी भाई ऐसे तुम्ही जाणत असा तरी गोसाव्याचे असन होते ते कोणी येतासे गुरुवे गुरुवे तरी मानुसे तरी याते हे कवी आणि बाटी ओची लागती हे काही पाय